सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, मुंबई पोलिसांची कारवाई, आरोपीची चौकशी सुरू। सैफ अली खान अद्याप आयसीयू मध्ये, सैफची प्रकृती स्थिर, क्राईम ब्रांच आज सैफचा जबाब नोंदवण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच 2 कोटींच्या खंडणीसाठी सुनील शिंदेंचं अपहरण, रमेश कुले आणि त्याच्या 12 साथीदारांचा कारनामा, मसाजोगमधूनच केलं होतं अपहरण। वाल्मिकच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावानं परदेशात मोठी गुंतवणूक असल्याची सूत्रांची माहिती, परदेशातूनच दहशतीचे कॉल येत असल्याची सुद्धा माहिती। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली, सीआयडीचे अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार हत्येचा तपास। राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाला भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता, प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, नारायणगावजवळ टेम्पोची प्रवासी कारला धडक, दुर्घटनेमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू।